मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभाग क्रमांक 22 साठी पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा व नागरी सेवांसाठी भरीव निधी मंजूर केल्याने परिसरातील विकासाला नवे बळ मिळाले आहे। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत रामवाडी, लिमयेवाडी, विजापूर नाका व प्राणी संग्रहालय परिसरासाठी निधीची घोषणा करण्यात आली। विस्तारणाचा प्रकल्प या ठिकाणी आपण दिला, 442 कोटी रुपये त्याकरता दिले। विद्यमान मलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा आपण करतो, 187 कोटी रुपये त्याला दिले। शिवछत्रपती महाराजांचा चौक, रूपा भवानी चौक, इंदिरानगर, शानदार चौक, मोलाली चौक, कॅम्प, संगमेश्वर कॉलेज, रेल्वे स्टेशन, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, लिमयेवाडी, रामवाडी, विजापूर रोड, आसरा या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा विस्तार आपण सुरू केलेला आहे। आणि सोबतच स्ट्रॉम वॉटर ड्रेन करता 99 कोटी रुपये आपण दिले। सोलापूर शहरामध्ये अंतर्गत रस्ते करण्याकरता 227 कोटी रुपये आपण दिले। या निर्णयाबद्दल भाजपचे उमेदवार किसन जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार देवेंद्र कोठे यांचे जाहीर आभार मानले। राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ आलेले होते आणि आम्ही जो शहरमध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तो प्रवेश आज सार्थ झाला असं माझं ठाम मत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तमाम सोलापूर शहराला आल्यानंतर त्यांनी जाहीरपणानं अभिवाचन दिलं। सोलापूर शहरामधलं माझ्या प्रभाग 22 मधील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय असेल, लिमेवाडीचा परिसर असेल, रामवाडी परिसर असेल, विजापूर नाका परिसर असेल, या परिसराचा भरघोस असा निधी देऊन विकास कुठेही थांबणार नाही, प्रभाग 22चा सर्वांगीण विकास करणार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमदार देवेंद्रदादा कोठेच्या माध्यमातून, पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून हा विकास कुठेही थांबणार नाही त्यांनी जाहीर भाषणामध्ये अभिवचन प्रभाग 22 साठी दिलेलं आहे। त्यामुळे मी स्वतः मनस्वी आमदार देवेंद्रदादा कोठे असतील, पालकमंत्री जयाभाऊ गोरे असतील, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, रोजचा पाणी पुरवठा, रस्ते व ड्रेनेजच्या कामांना आता गती मिळणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। फडणवीस कोठे यांच्या नेतृत्वावरचा विश्वास सार्थ ठरला असून प्रभाग 22चा विकास आता वेगाने पुढे जाईल असा विश्वास किसन जाधव यांनी व्यक्त केला।